ओ पहिला चेंडू नो बॉल, नो +4, तब्बल 5. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. अक्षय पवारच्या बॅट मधून मोठा फटका आला आणि एमसीसी ला जी सुरुवात पाहिजे होती त्याच्यापेक्षा खूप चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. बघा इथे एमसी संघ जर का जिंकला तर क्वालिफाय होणारा पहिला संघ असेल, पण जर का एमसी संघ पराभूत झाला तर मात्र इथं सगळं पॉईंट टेबल फिक्स करणार आहे. 3-3 मॅच वरती बहुतांश संघ दिसतील आणि त्यावेळेला नॉकआउट मध्ये जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आलेला, धावचीची संधी, फलंदाज बाद. आशिष मेहर विदाउट कॉलिंग धावले आणि त्यामुळे त्यांना मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन, पहिला हादरा एमसीसी ला. हे नियतीचं चक्र आहे. काय चक्र आहे? मंदारेश्वरच्या मयूरकडून एमसीच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपये आहेत. आता झाला त्याच्यासाठी आहेत का? आता जो चौकार केला त्याच्यासाठी आतापासून आहे. ओके, काही हरकत नाहीये. चक्र काय सांगतं, नियती चक्र काय सांगतं? चांगल्या बरोबर वाईट, वाईटाबरोबर चांगलं, हे चालूच राहणार आहे. आणि पहिल्या चेंडूवरती नो +4, 5 धावा आल्यानंतर मात्र नेक्स्ट बॉलवरती धावची चरपाने विकेट आली आहे. पुढील चेंडू, ओ दुसरी, ओ ये तो बहुत ही बड़ी विकेट. अक्षय पवार डिपार्ट्स. दोन विकेट पहिल्या षटकामध्ये. एक चांगल्या सुरुवातीनंतर खूप मोठा भडका आणि एमसीसीच्या डगआउटमध्ये चिरशांतता. आनंद झाला होता एमसीसीच्या डगआउटमध्ये सगळ्यांना, परंतु आशिष आणि अक्षयचं बाद होणं म्हणजे खूप मोठं संकट ओढावून घेण्यासारखं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गेली गोलंदाज तेजसने. यावेळेला गॅपमधून चेंडू येतोय, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा हर्षच्या बॅटमधून. अच्छा, मंदारेश्वर मयूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, ओमकार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस प्रत्येक चौकारासाठी. ओमकार नाचत नाहीये बक्षीस लावल्यावर. चौकार आलाय पुन्हा एकदा. यावेळेला अतिशय चांगला फटका, चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा अजून एक चौकार. मयूर कडून 500, ओमकार कडून 1000 प्रत्येक चौकाराला. बक्षिसांची खैरात. धावपलकावरती धावा जर आपण बघितला या चौकारांशी जाऊन पोहोचल्या 14 वरती. चेंडूचा खेळ किती झालाय? फक्त 4, 5 बॉल झालेत. सिंगल धाव एक आली त्या आणि त्याला पकडून 14 धावा दाखल करतात. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न दोघांमध्ये. चुरस चांगली आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा दाखल करते एमसीसी या संघाच्या. बघा सगळ्यांच्या मनासारखं होते. मॅच सुरू झाली त्यावेळेला साईशाचे खेळाडू विचार करत होते की इथे लवकर विकेट याव्या, परंतु त्यावेळेला एमसीसी काय विचार करत होती? चौकार यावे. चौकार पहिला आला म्हणजे एमसीसीला आनंद झाला, परंतु दुसऱ्या बॉलवरती काय घडलं? आशिष मेहर बाद झाला. आनंद त्याचा साईशाला झाला. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली, साईशाला आनंद झाला. आणि त्यानंतर 2 विकेट गेल्यानंतर जे हर्षने चौकार मारले त्या चौकाराला बघितल्यानंतर आनंद एमसीसीला झालाय. यशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ओ साहिल गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि नो बॉल. पहिला चेंडू दडपणाखाली अंडर प्रेशर. नो +1 अशा 2 धाबा. सिंगल धाव धावून कंप्लीट केली गेली.
माफ करा यश आहे त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. बघूयात विनय कशा प्रकारे बॅटिंग करतोय. विनयच्या हातामध्ये बॅट आहे. त्याला बॅटमधून धाबा करायचे आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट त्यांनी इथे जरूर केला परंतु त्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. उलटा फुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगलं एक्स्ट्रॅक्शन त्या ठिकाणी बघायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. धाबा अपेक्षेप्रमाणे आलेले आहेत. चांगली सुरुवात आहे. चांगला स्टार्ट आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 वरती धावफलक जाऊन पोहोचले. यश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती ज्या यशच्या ओहो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये यशला सुद्धा आता मैदान सोडावं लागतंय. यशची विकेट. 3रा हादरा MCC ला. नवीन फलंदाज राज मैदानाच्या दिशेने येतोय. राजने ॲज अ बॉलर म्हणून खूप प्रभावित केलंय. आता तोच राज बॅटिंगची कमान सांभाळण्यासाठी आलाय दुसऱ्या षटकामध्ये. 18 वरती 3. एका चांगल्या सुरुवातीनंतर विकेट ज्या पद्धतीने आल्यात त्याला बघताना ही सुरुवात चांगली की खराब कळायला मार्ग नाहीये. एका ताब्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 19 वरती 3. 1.4 षटकांचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूयात काय घडतंय. या इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु अडलेला. ओ चेंडू सीमा रेखा पार. VPL चौकार. मयूर कडून 500 रुपये, ओमकार कडून 1000 रुपये बक्षीस प्रत्येक चौकाराला MCCच्या. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 चेंडूचा खेळ झाला. बघा कशा प्रकारे हा चेंडू निघून गेला. हातामध्ये आलेला चेंडू. हताश आहे, निराश आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग तिथे. 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये ना 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 फक्त एकच. 2 षटकं संपलीत. 24 धावा धावफलकावरती टीम MCC. जर का MCC संघ हा सामना जिंकला तर नयन मांगेला यांच्याकडे 2000 रुपयाचं बक्षीस प्लस सगळ्यांना हायवे ट्रीट. ओमकार सोडून कंडिशन अप्लाय. खाली तो स्टार आहे तिथे लिहिलंय कंडिशन अप्लाय ओमकार सोडून. चला द पार्ट ऑफ जोक. 24 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज समीरच्या हातामध्ये चेंडू आलाय. आता समीरला आपल्या टीमला अमीर बनवावं लागणार आहे. परंतु ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या मॅचेस येतात किंवा अशा पॉईंटचं इक्वेशन असतं त्यावेळेला धाबांचा पाठलाग भले 50 झाला तरी सुद्धा होताना दिसतो. इथे बघितली ती एक मॅच जिथे 50 धाबांचा पाठलाग झाला होता. पहिली रात्र होती तुकाराम पाटील चषकाची आणि तिथे 50 धाबांचा पाठलाग झालेला होता. ती डिसायडर मॅच होती. 26 वरती 3. 2 चेंडूचा खेळ झालाय. विनय स्ट्राईक एंड वरती असेल. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने चेंडू जातो सीमारेखा पार. चौकार. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. ऑन साइडला विनयने पूर्णपणे वातावरण गरम केलंय आणि समीरच्या वरती हल्ला बोल केलाय. बघा डगआउट मध्ये नयन शांत आहे पण बाकीचे सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. ओमकार पाटील टाळ्यांचा आवाज वाढवतोय कारण आता हायवे ट्रीट आली आहे. रिव्हर्स अटॅम्प्ट. चेंडू मागे मागे निघून गेला. फेकी सुद्धा वेगाने केली आहे. समीरच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडू जातोय. सिंगल धाव येते. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35. शेवटचा आता अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि चेंडू मागे 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 निघून जात होता. एक धाव कंप्लीट केली आहे का? येस.
सिंगल 22 रूपयाने एक धाव कंप्लीट होती आणि अशा प्रकारे 36 धावा दाखल करते. 36 ऑन स्कोरबोर्ड. बघा या मॅचचा रिझल्ट जो आहे त्याच्यावरती मॉडर्न आर्ट हा संघ सुद्धा की माऊली कोण आहे 3 सामने जिंकलेला 2 नाही एकच असेल टीम जी डिपेंड असेल ज्याने 3 सामने जिंकले. त्याच्या व्यतिरिक्त मॉडर्न आर्ट संघ, त्यानंतर विघ्नेश फायटर संघ आहे, त्यानंतर स्वतः MCC आहे. असे हे सर्व संघ निर्भर असणार आहेत या जय पराजयावरती. गोलंदाज हिमांशूच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. बघूयात हिमांशू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर राज आहे ज्याने आतापर्यंत ॲज अ बॉलर म्हणून राज केलं या खेळपट्टीवरती. डाऊन दी ग्राउंड चांगला फटका. फिल्डिंग ही तितकीच चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव येते परंतु विनयने प्रभावित केले. 9 चेंडू 16 धावांची वैयक्तिक खेळ आतापर्यंत केली आहे. हिमांशू समोर बघूयात कशा प्रकारची विनयची बॅटिंग होतीये. हो पुन्हा एकदा फेकी वेगानं धावचीची संधी नाही. एकच धाव येते. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न. आतापर्यंतचा इथाच्या मागील 2 दिवसामध्ये एकही नॉकआउट मॅच झालेली नाहीये. नाही नॉकआउट पर्यंत गेलेत मॅचेस. आज सुद्धा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या सहाय्याने पॅडल स्वीप करायचा होता. सिंगल आली. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी किमान 2 बाउंड्री अजून गरजेच्या आहेत समाधानकारक धावफलकापर्यंत येण्यासाठी. आणि त्या जर 2 बाउंड्रीज नाही आल्या तर मात्र संघर्ष तितकाच चांगला करावा लागणार आहे ज्या वेळेला फिल्डिंग करण्यासाठी MC संघ येईल. ऑन साईडला खेळा. ओ यावेळेला एसटी ब्रश करून चेंडू मागे निघून गेला. फलंदाज बाद. विनय डिपार्ट. अभिषेक बारी. आता आली अभिषेकची बारी. मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आला. 39 वरती धावफलक थांबले. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. मगाशी विघ्नेश फायटरने 34 धावांचा बचाव करून वेगळा टर्न आणला संपूर्ण पॉइंट टेबलला. डाऊन द ग्राउंड खेळायचा तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. थांबवलं राजने. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू 40 वरती धावफलक थांबले. या मॅन ऑफ द मॅच बाकी निकेतन धामणे. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड. शेवटच्या चेंडूवरती चौकार. 4 धावा. 44 आणि 45 लक्ष ठेवलं गेले साई शैलवणी या संघासमोर. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मागे काढण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू निघून गेला. नेव्हिल. ओहो दोघांनाही चेंडूला अडवलं नाही. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. जशास तसं उत्तर. सुरू काय म्हणतोय 4 आहे. सुरू खुश आहे कारण
एक हात दह्यात आहे, एक आहे दुधात. दोन्ही तुपात आहेत. चला तुपात आहे. मी तेच अपेक्षित करत होतो तुझ्याकडून काय उत्तर येत आहे. दोनों भी हात घी में. ओ यावेळेला डायरेक्ट एसटी वरती क्लीन बोल्ड. प्रत्येक विकेटला 500 मयूर कडून 500 लागू. यार समझ में नहीं आ रहा मयूर ने पैसा कितना लाया. मयूर प्रत्येक विकेटला 500, चौकाराला 500 आणि ओमकारने 1000 लावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रथमेश घाणेकर. प्रथमेश घाणेकर अभिषेक पीसीचे महत्वाचे खेळाडू आहेत. प्रथमेश पत्तूमध्ये क्षमता आहे. त्याच्या उंचीवरती जाऊ नका, कारण भल्या भल्या बादळांना शांत करण्याचं सामर्थ्य प्रथमेश ठेवतो. बघा वादळ, ओ डायरेक्टली बाहेर. रिव्हर्स अटेम्प्ट, फलंदाज बाद. साईशा जर जिंकली तर मॉडर्न आर्टकडून 500 रुपयाचं बक्षीस. बघा हे काहीतरी होणं गरजेचं आहे. दुभत्याला काडीचा आधार, हार्दिकला समजलं ते. दुभत्याला काडीचा आधार गरजेचा आहे. इथून साईशाने सुद्धा चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. प्रेक्षक हाच विचार करतात की साईशा जिंकावी, जेणेकरून अजून 1-2 मॅच बघायला मिळाव्या. परंतु एमसीसी काय विचार करते की आम्ही इथून क्लीन चिट देऊन पुढे जावं, घेऊन जावं. आणि ओमकारचं एकट्याचं लक्ष हायवेवरती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लगातार तिसरी विकेट हॅट्रिक. राजने हॅट्रिक मिळवली आहे. पहिली हॅट्रिक व्हीपीएल सीझन 2 मधली. दुसरी आहे, चला दुसरी आहे राज मारियाच्या नावे. लगातार 3 विकेट गेलेत. मैदानात नवीन फलंदाज साहिल, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. साईशा 11 कडे आशेचा किरण म्हणून सगळ्या टीम बघून होत्या, परंतु साईशाचा परफॉर्मन्स इतका चांगला झालेला नाहीये. वंशने चेंडूला अडवलंय. आता वंशने जर चेंडू अडवला तर जीत कडून सुद्धा बक्षीस आहे, पण तो चेंडू असा डाईव्ह लगावून अडवला पाहिजे. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. वंशने चेंडू अडवल्यानंतर बक्षीस लावले, जीत नाही. डाऊन द ग्राउंड काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी सुद्धा होती. धावचीची संधी, गडी बाद. ना कोणता वाद ना कोणता विवाद, इथे सरळ आणि इथे धावचीच्या रूपाने गडी बाद. शैलेश करावडे कुठे गेले, त्यांच्याशी नक्की चर्चा करायला आवडेल आम्हाला. धावपलकरती धाबा 5 आहेत. 4 गड्यांच्या पतनानंतर वॉटर स्पेल 6 झाल्या का, ओव्हर झाली म्हणजे. पहिले षटक संपलं. 6 धाबा धावपलकावरती 4 विकेटच्या. तेजस बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. प्रदीप नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. नवीन गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपाला गेला. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, चेंडू मागे निघून गेला. येतोय चौकार. मैच अभी भी ऑन है. टीवी बिल्कुल ऑन रखिएगा दोस्तों, चैनल मत बदली करना. ये मैच बन सकता है. बनवण्याची काबिलियत या खेळाडूमध्ये आहे. प्रदीप इसी का नाम है. आणि साहिल, त्याच्या खांद्यावरती सुद्धा मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. बघूयात काय घडतंय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. सब कुछ ठीक है, लेकिन नेविन ने कैप क्यों निकाला, ये सोचने वाली बात है. 10 वरती 5,
एका मागोमाग विकेट येत आहेत आणि साईशे 11चा संघ अडचणीमध्ये सापडलाय. साहिल असा एकमेव दुवा आहे या हार जीत मधला अंतर मापणारा खेळाडू आहे. परवाच्या दिवशी एबीचा झंझावत आम्ही पाहिला. अजिंक्य उर्फ एबी आउटस्टँडिंग बॅटिंग आणि एबीने राज जगतापच्या चेहऱ्यावरती हसू आणलं होतं. प्रेम आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आणि आमच्या जीतने मारुतीच्या चेहऱ्यावरती हसू आणलं होतं. अशी अशी खेळी परवाच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही बघितली होती. स्वप्नील ओ क्लीन बोल्ड. ये क्या हो रहा है, समझ के बाहर है सब. ओमकारने 500 रुपये लगावलेत. विघ्नेश पायटर विपक्ष परब ब्रदर्स. ऑन हॅट्रिक स्वप्नील. हो यावेळेला निर्धाव चेंडू होतोय. निर्धाव चेंडू. नवीन फलंदाजाचं नाव काय? ड्राईव्ह केलं चेंडूला. गॅप मधून चेंडू निघून जाईल का नाही. अक्षयने अडवलंय. एक धाव मात्र धावून कंप्लीट येतं. मित्र नाव सांग ना बॅट्समनचं. रोहन आलाय. चला विघ्नेश फायटर आणि परब ब्रदर्स टॉस साठी या. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. दोघांनी एकत्रित फील्ड नाही एकानेच केले. उडी मारून केले. चेंडू अडवलाय. सिंगल धाव येते. धावपलकेत धावा 12. 2 षटकाचा खेळ संपलाय 6 विकेटच्या पतनानंतर. मितेश भंडारी यांच्याकडून जर का वंशनी डाय लगावून चेंडू अडवला तर 1000 किती 200 रुपयाचं बक्षीस. वंश टेन्शन मध्ये आले. जीतने पैसे कुठून आणले तेवढे त्याला त्याचं टेन्शन आहे. घरामधून तर कोणी दिलेले नाहीयेत. जीत मागातपासून पैसे कुठून लावतोय. ओमकारचे 1000 रुपये जमा करायचे आहेत. चेंडूला इथे रिव्हर्सच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न एका धावेसाठी केलाय. सिंगल धाव येते. चिर शांतता आहे साईशेच्या डगआउट मध्ये. परंतु साहिल मैदानात जेव्हापासून आलाय तेव्हापासून नॉन स्ट्राईक एंड वरती. परब टॉसविन आणि फलंदाजी घेतली आहे. परबने टॉस जिंकला. फलंदाजी स्वीकारली आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे विघ्नेश फायटर्स विपक्ष परब ब्रदर्स. तिथे जर का परब ब्रदर्स जिंकली तर मग मजा येईल. आणि जितेश परब यांनी शपथ खाल्ली आहे की हा सामना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हारणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत. म्हणजे जितेश परब म्हणजे पाठीराखे आहेत त्यांच्या संघाचे. त्यामुळे ती मॅच बघण्यासारखी राहणार आहे. काही लोक हे सुद्धा विचार करत असतील नको रे बाबा असं बोला आम्हाला घरी लवकर जाऊ दे. सगळ्यांना कामाला जायचं. परंतु रविवार आहे उद्या सुट्टी आहे. चेंडूला मागे. ओ इथे धावचीच्या रूपाने गडी बाद. यस फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. धावपलकरती दाबा आहेत 15. अजून 30 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज हिमांशू. दीपक आलाय. बघा आता कसे सगळेजण नावं सांगायला लागली पटापट चुकीचं नाव आल्यावर. दीपक आलाय. एकदा धावून कंप्लीट केली गेली. तिसरं षटक मला वाटतं इथे समाप्त होते. 3 षटकाचा खेळ संपला. 16 वरती 7 विकेट जाणारी पहिली टीम असू शकते या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मात्र औपचारिकता शिल्लक आहे. सूर्यकांत पाटील थोडेसे हसऱ्या चेहऱ्याने इकडे बघतायत पाहतात. योगेशजी त्यांच्या साथीनं आहेत आणि हा आनंद काहीसा वेगळा आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच सुरू. एक धाव येते. 5 चेंडूचा ओहो बॅटची काढा घेऊन चेंडू फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू सांगता होते. परंतु साहिलला स्ट्राईक पाहिजे तितकी मिळाली नाही. कदाचित जर का दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली असती 2-4 चौकार आले असते मॅच बनली असती. आता बनण्यासाठी तसं काही शिल्लक राहिलेलं नाही. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. साईशे 11 संघ
जो कुरगुडी करताना दिसत होता तो मात्र आता या रेसच्या थोडा मागे येऊन थांबलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथं चेंडू वाढवला गेलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू वाढलाय. विनयला आता मनामध्ये आनंद तो मावेनासा झालाय. मारुती पेडमकर यांची पावलं सुद्धा आता मैदानाबाहेर जायला लागलेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला उद्यासाठी. जीत, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. ओ मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लबनं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं कौतुक. चला परब ब्रदर्स बॅटिंग साठी आणि विघ्नेश फायटर आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. आणि आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे